आपल्या हरभरा पिकामध्ये जी सर्वात महत्त्वाची समस्या आहे म्हणजे मर रोगाची. मर रोगावर जर आपण नियंत्रण नाही केलं तर आपल्या उत्पादनामध्ये कमीत कमी 30 ते 40% घट येऊ शकते. तर शेतकरी बंधूंना आज आपण पाहणार आहे की हरभरा पिकातील मर रोग नियंत्रण आपण कसं करणार आहे. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो कृषी दर्पण या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण माहिती बघणार आहेत की हरभरा पिकातील मर रोग कसं नियंत्रण करायचं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या हरभरा पिकामध्ये जर म्हटलं तर मर रोग हा सर्वात महत्त्वाची समस्या आहे. तर यावरती उपाययोजना म्हणजे सर्वप्रथम आपल्याला जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. बीज प्रक्रिया करताना आपल्याला चांगल्या उत्तम प्रकारचं बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे. ज्यामध्ये आपल्या मॅनकाइन ॲग्रीटेक कंपनीचं सिटकाइन TCP हे प्रोडक्ट येते, ज्यामध्ये 3 वे कॉम्बिनेशन आहे, 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन. आता हे तर झालं सुरुवातीचं बीज प्रक्रिया. आता बीज प्रक्रिया म्हणजे काय असते की जसं पोलिओची डोस आपण देतो, पोलिओची लस, तर त्या लस आपल्याला माहिती आहे पोलिओ होणार नाही होणार म्हणून, पण तरी आपण ते देत असतो. त्याचप्रमाणे हे बियाणाला बीज प्रक्रिया एक पोलिओची लस आहे, जे की आपल्याला मर रोगापासून संरक्षण करते. आता जेव्हा आपण पेरणी करतो तर पेरणीनंतर जे महत्त्वाचं आहे, आता ही जी बुरशी आहे ही जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत असते आणि हरभरा पिकामध्ये याचा अटॅक हा होत असतो. तर हरभरा पिकामध्ये ही जी बुरशी आहे ही जेव्हा आपण पेरणी करतो, पेरणी केल्यापासून ही जेव्हा 30-35 दिवसापासून सुरू होते तर पूर्ण काढणीपर्यंत म्हणजे हरभऱ्याला फुलं लागतात, घाटे येते, तरी मर रोग आपल्याला हा सुरू राहतो. म्हणून आपल्याला जेव्हा आपण पेरणी करतो तर पेरणीनंतर एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे मर रोग नियंत्रण. मर रोग हा फ्युजारियम या बुरशीमुळे होणारा रोग आहे, जो की आपल्याला नियंत्रणात आणण्यासाठी फार कठीण आहे. कारण बऱ्याचशा वेळेस आपण फवारणी करतो, पण फवारणीमध्ये जर समजा औषध आपण घेतलं आणि व्यवस्थित जर फवारणी नाही केली तरी आपल्या मर रोग हा नियंत्रणात येणार नाही. म्हणून आपल्याला मर रोग नियंत्रणासाठी एक औषध आहे आपल्या मॅनकाइन ॲग्रीटेकचं, ज्यामध्ये व्हॅलिडामायसिन आणि हेक्झाकोनाझोल हे कॉम्बिनेशन आहे. हेक्झाह्यूज व्ही नावाने हे मार्केटमध्ये येते. तर हे आपल्याला वापरायचं आहे 40 मिली पर लिटर पाण्यासाठी, म्हणजे 400 मिली प्रति एकर. दुसरं म्हणजे एक दुसरा घटक आहे थायोफिनेट मिथाईल. थायोफिनेट मिथाईल पण तुम्ही 400 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे याचा वापर करू शकता. सोबत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कीटकनाशक जर म्हटलं तर क्लोरोपायरिफॉस, प्रोपेनोफॉस हे जर घेतलं तरी सुरुवातीच्या अवस्थेत ते तुम्हाला आपल्या जी अळी येते सुरुवातीच्या अवस्थेत त्या अळीपासून नियंत्रण आपल्याला देईल. तर शेतकरी मित्रांनो, अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही कमेंट असतील तर आपल्या ज्या समस्या आहे त्या कमेंटमध्ये नक्की लिहा. चालेल, धन्यवाद.